1 मंथ राहिलेला आहे BSc फर्स्ट सेमवाल्या स्टुडंटसाठी. तर त्यांना वाटत असेल आता कसं करायचं, टाईम कसं मॅनेज करायचे. मोस्टली स्टुडंट्सचं टाईम मॅनेज होत नसतं. तर आता लास्ट मोमेंटवर काय प्रश्न पडले असतील. आता टाईम मॅनेज कसं करायचं, टाईम टेबल कसं बनवायचे जे की पूर्ण सिलेबस कव्हर होईल. तर त्याचवर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत कसं टाईम टेबल बनवायचं आणि टाईम कसं मॅनेज करायचं. इतक्या एका मंथमध्ये सगळं सिलेबस कसं कव्हर करायचं. तर लास्टपर्यंत बघा व्हिडिओला. मी दीक्षा कदल्याळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे फर्स्ट सेमवाल्या स्टुडंटसाठी. तर लास्टपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहील आणि खूप हेल्पफुल राहील हे व्हिडिओ. तर लास्टपर्यंत कंटिन्यू करा. तर बघा, जे की आता 30 डेज राहिले, मॅक्झिमम 30 डेज असं पकडा ना, आजपासून तुमचे 30 डेज राहिलेत एक्झामसाठी. तर पहिले आपले 20 डेज सेपरेट करा आधी. तर 30 डेज म्हणून 20 डेज सेपरेट केले. तर 20 डेजमध्ये तुम्ही काय करणार आणि बाकीचे रिमेनिंग 10 डेजमध्ये काय करणार ते आपण आज बघणार आहोत. तर ॲटलिस्ट आता बघा, एका दिवसाचं मी शेड्यूल सांगते. एक्झाम्पलमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा असं करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा तुमचा टाईम मॅनेज करू शकता. आता मोस्टली ऑलमोस्ट स्टुडंटची कॉलेज 9 ते 5 अशी असते. तर मॉर्निंगला तुम्ही जास्त मॉर्निंगला न उठता 6ला उठले, जरी 6ला उठून सुद्धा 8पर्यंत अभ्यास केला, म्हणजेच मॉर्निंगला 6 ते 8 म्हणजे 2 तास. आपले किती तास होतात, 2 तास मॉर्निंगचे. 2 तासमध्ये आपण आपल्याला वाचायचे काय, आपला ॲनाटॉमी किंवा फिजिओलॉजी, ते तुम्हाला मेजर वाटते, तुम्हाला डिफिकल्ट वाटते सब्जेक्ट. मॉर्निंगला कसं असते, थोडं लवकर लक्षात राहत असते, त्यामुळे तुम्हाला वाटते जे डिफिकल्ट वाटतंय ॲनाटॉमी या फिजिओलॉजी ते लर्न करू शकताय तुम्ही किंवा वाचू शकते. दोन्ही सब्जेक्ट थोडं एक हवरही करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही तुमचे जे कामं आहेत 8 नंतर ते तुम्ही करू शकता. होलिडे तुमचं बघू शकता. आफ्टर कॉलेजच्या सुट्टीनंतर काय करायचं, मग सुट्टीनंतर आल्यानंतर आता तुम्हाला रिलॅक्स व्हावं लागतं. जे वर्क असेल कॉलेजचं ते कम्प्लीट करावं लागतं. ते कम्प्लीट केल्यानंतर आफ्टर ते सगळं कम्प्लीट केल्यानंतर तुमचं कामं झाल्यानंतर तुम्ही 6 ते 7 पर्यंत सायकोलॉजी किंवा सोशिओलॉजी, म्हणजे 6 ते 7 एकच सब्जेक्ट घ्या 1 हवरसाठी. सोशिओलॉजी घ्या तुमच्या हिशोबाने किंवा सायकोलॉजी घ्या. हे झालं 1 हवरसाठी. मग त्याच्यानंतर बघा 7 ते 8 आता 1 हवर घ्या, तिथं शिक्षक किंवा सायकोलॉजी असा घ्या. म्हणजे 6 ते 8 पर्यंत आपण यांना जसं आपण मॉर्निंगला 6 ते 8 पर्यंत हे घेतलंय ॲनाटॉमी या फिजिओलॉजी, तसंच इव्हनिंगला 6 ते 8 पर्यंत सोशो आणि सायको घ्यायची. मग त्यानंतर आपलं ब्रेक घ्यायचं, आपलं 8चं ब्रेक घ्यायचं आणि 8:30 पर्यंत मॅक्झिमम 9 पर्यंत घ्या. 9 पर्यंत तुमचं टाईम घ्या, मॅनेज करा. म्हणजे आपले जे जेवण वगैरे आहे किंवा तुमचं दुसरं काम आहे ते करू शकता. मग आफ्टर 9 PM नंतर काय करायचं, आता ते तर झालं 1-2 तास आपले स्टडी करून. त्यानंतर 2 तासानंतर ते 4 तास झाले. ते 4 तास आपण काय रिवाईज केले, 9 ते 11 पर्यंत म्हणजेच आपले 2 तास. म्हणजे 2 तासात तुम्हाला 4 तासात तुम्ही काय स्टडी केले ते रिवाईज करायचे आहे. म्हणजे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी हे 4ही जे तुम्ही सब्जेक्ट वाचले ते हे 2 तासामध्ये रिवाईज करायचे की काय आम्ही स्टडी केले आणि आम्हाला किती लक्षात राहिले. आणि जास्त अवघड जात असेल तर एका पेजवर लिहून काढा तुम्ही की आम्हाला हे पॉईंट लक्षात येत नाही आहे, किंवा तुम्हाला जे पॉईंट लक्षात आलंय आणि जे मेन वाटते ते लिहून काढा. त्याच्यामुळे अजून जास्त लक्षात राहील तुम्हाला. आणि हे झालं एका पर डेचा टाइम टेबल तुम्हाला, म्हणजे तुमचं 6 तासामध्ये तुमचं सगळं कव्हर होते एक आता अभ्यास. तर आता बघा तुम्ही डेजनुसार कसे कराल, कोणते कोणते टॉपिक घ्याल, तर ते समोर बघू आता आपण. आता बघा, फर्स्ट टू थर्ड डे मध्ये स्टडी काय करायची. पहिलं तर टिश्यू, ब्लड आणि सेल स्ट्रक्चर हे 3 टॉपिक कव्हर करायचे पहिल्या ते 3ऱ्या दिवसात. आणि 4थ्या ते 6व्या दिवसात काय कम्प्लीट करायचं, तुमचं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम सोबतच तुमची रेस्पिरेटरी सिस्टम. त्याच्यानंतर तुम्हाला कव्हर करायचे 7 to 9 डेजमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम, नर्वस सिस्टम. आणि त्याच्यानंतर कव्हर करायचं आहे तुमचा 10 ते 12 दिवसात तुमचा इंडोक्राईन सिस्टम आणि मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. हे झालं तुमची पूर्ण ॲनाटॉमी कव्हर.
किती दिवसात? 12 दिवसात. हे तुमची अनाटॉमी कव्हर झाली. आता किती दिवस राहिले? आता 13 ते 20 दिवस घ्या. आता ह्या 20 दिवसात, आता ह्या दिवसात, 8 दिवसात, 7 दिवसात काय करायचं? तर त्या बघा, त्या दिवसात तुम्हाला काय करायचं? तुमचं फिजिओलॉजी अनाटॉमी मध्ये खूप जास्त लोकेशन अँड सगळं काही राहत असते, हार्ट वगैरे, त्याची इन्फॉर्मेशन वगैरे. तर फिजिओलॉजीमध्ये काय तुमचं फंक्शन्स असतात. तर फिजिओलॉजीमध्ये 13 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला फिजिओलॉजी लर्न करायची, फिजिओलॉजी कव्हर करायची, आणि सोबतच तुमच्या सायकोलॉजी आणि सोशोलॉजी. आता सोशो आणि सायकोलॉजीचे म्हणजे 10 चॅप्टर आणि सोशोलॉजीचे म्हणजे फक्त 7 चॅप्टर. आता तुम्हाला ते इझी जाणार आहे, कारण ते सब्जेक्ट असे आहेत जे की तुम्हाला टॉपिक समजले तर स्वतःच्या मनाने लिहून येत आहे. पण अनाटॉमी आणि फिजिओलॉजी असे सब्जेक्ट आहेत की स्वतःच्या मनाने लिहिता येत नाही. त्यामुळे आता कसं करायचं तुम्ही? तर अनाटॉमी फिजिओलॉजी प्रॉपर स्टडी करा. त्याच्यानंतर तुम्हाला सोशल सायकोचे काही टॉपिक जे समजले नसतील ते प्रॉपर करा. आता हे बघा, प्रॉपर सिक्वेन्सनी केलं तुम्ही हेच सब्जेक्ट, आणि जसे मी आता डेज सांगितलं तसं केलं तुम्ही, तर तुमचं 100% तुम्हाला चांगलं मार्क्स कव्हर होतील. आणि सोशल सायकोमध्ये पण तुम्ही करू शकता मार्क्स कव्हर. सेम मी जसे सांगितलेले आहे अनाटॉमीच्या, तसंच तुम्ही एक एक चॅप्टर इन्क्लूड करू शकता तिथे. आणि तुम्हाला जे हार्ड वाटते चॅप्टर, त्या चॅप्टरला 2 दिवस 3 दिवस असे देऊ शकता. सेम सिक्वेन्स अनाटॉमीचं. तर हे झालं तुमचं 20 डेजचं प्लॅन. आता रिमेनिंग राहिलेले 10 डेज. आता 10 डेजमध्ये काय करायचं? आता तुम्ही अनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी ह्या 4ही सब्जेक्टमध्ये काय लर्न केलं किंवा काय वाचलंय, हे सगळं तुम्हाला रिवाईज मारायचे 10 डेजमध्ये. त्याच्यासोबत तुम्हाला काही PYQ बघायचे आहेत. PYQ बघितल्याने तुमचं काय होईल? जे कॉन्फिडन्स आहे ते बिल्ड होईल, आणि तुम्हाला माहिती पडेल की कोणते क्वेश्चन 10 वेळेस रिपीट झाले आहेत, किंवा तुम्हाला कन्फर्म होतील की हे क्वेश्चन रिपीट येऊ शकतात. तर तुम्हाला एकदा PYQ बघायचे आहेत. सोबतच MCQs बघा, कारण MCQs मुळे काही स्टुडंटचा स्कोर खूप मायनस होत असतो, म्हणजेच कमी जात असते. तर MCQs थोडं प्रॉपर सॉल्व करा आणि MCQs थोडे बघून जा. आणि त्या 10 दिवसात तुम्हाला रिव्हिजन, PYQ आणि MCQs बघायचे आहेत. हे झालं तुमचा ऑल ओव्हर 30 डेजचं प्लॅन. हे तुम्हाला होप सो आवडले असेल आणि इझी होईल, आणि तुम्हाला होप सो हेल्पफुल होईल. तर पूर्ण होप सो आता काय तुम्ही व्हिडिओ बघितलेच असाल, तर स्टडीला लागा आणि जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करा, डिस्टिंक्शन घ्या. धन्यवाद.